नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्ध ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आता तुम्ही पाहू शकता माझी व्यस्तपैकी आंघोळ झालेली आहे. कारण आता आपल्याला करायची आहे आपल्या दोन्ही देवघरांची पूजा. म्हणजे आपल्याला इथलची पण पूजा करायची आहे. इकडे तुम्हाला दाखवतो मी एकदा. मग तुम्ही पाहून घ्या, सगळं मस्त नेसलेलं आहे. आपण ह्या देवाची पूजा करायची आता आपल्याला. आणि आपल्या जुन्या घराची तिकडची पण देवाची पूजा करायची. कारण आता सिद्धू गेलेला आहे आपला पुण्याला, लाईट लावलेला आहे. सिद्धू गेलेला आहे थोडा पुण्याला कार्यक्रमासाठी. त्याच्यामुळं आता आपल्याला दोन्हीकडची पूजा करायची, इकडची पण आणि तिकडच्या घरची पण. तर आता पहिली इकडची पूजा करायची. आणि तुम्हाला सौम्य दाखवतो मी काहीतरी करते. जाऊ द्या, तिचं चालू द्या तिच्या पद्धतीनं. काहीतरी बसवून ती कुठं करते मोबाईलवर. जाऊ द्या, आपल्याला काही घेणं नाही त्याच्यापासून. तर आता आपण आहे ना, थोडा उशीर झाला होता आपल्याला उठायला. त्याच्यामुळं आता आपली आंघोळ इतक्यात झालेली आहे. तर त्याच्यामुळं 10 वाजता उठलं बरं का मी. तर तिथून पुढं आता आंघोळ केली. आता वाजलेली 11:30-11 झालेली आहे आत्ता. तर आता पूजा करून घेऊ आपण दोन्ही देवाची. आज चतुर्थी पण आहे, गणपतीला पण अभिषेक घालायचा आहे. तर पब्लिक तुम्ही पाहून घ्या आता मस्तपैकी. आपण आहे ना आता निर्माल्यन ते काढून ठेवलेलं आहे. सगळ्या देवाचं निर्माल्यन ते काढलेलं आहे. तर आता आपल्याला थोडीशी पूजा करायची. म्हणजे सगळ्या देवाने तामणात घ्यायची. अंघोळाने गणपतीला, खास करून आपल्या गणपती बाप्पाला आज अभिषेक घालायचा आहे. कारण आज चतुर्थी आहे. चला पब्लिक आता घालून घेऊ आपण. तर पब्लिक तुम्ही पाहू शकता आपले सगळे देवाचा मस्तपैकी अभिषेक आपण घातलेला आहे आपण. आता आपल्याला यांना वस्त्रांनी पुसायचं आणि परत त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचं आहे. तर पब्लिक तुम्ही इथं पाहू शकता आपल्या मस्त सगळ्या देवांची पूजा झालेली आहे. आपण त्यांना मस्त फुलं वाहून ठेवलेली. पाहून घ्या तुम्ही, एकदम सुंदर रीतीने आपली पूजा झालेली आहे. आता आपल्याला इथलची आरती करायची मस्त. आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे आपल्या जुन्या घरी पूजा करायला. आपली एका ठिकाणाची पूजा झालेली आहे. तर आता आपल्याला जायचं आहे आपल्या जुन्या घरी मस्तपैकी पूजा करायला. गाडी येत नाही ना. तर आता आपण पूजा करून घेऊ मस्त. दोन्हीकडची म्हणजे एकेकडची झालीची, आता इकडची करून घेऊ. तर आता आपण आलेलो आहे आपल्या जुन्या घरच्या देवाची पूजा करायला. आता पहिले हे जे देव आहे हे आपण तामणात काढून घेऊ मस्त. आणि इथलचे थोडे जेवढ्या अक्षता वाहिलेल्या आहे किंवा थोडीफार जी काही घाण आहे, निर्माल्य ते काढून घेऊ. आणि इथलची थोडी साफसफाई करून टाकू. अजून हे देवघर पण झाडायचं झालंय, पण आता हे अक्षता इथं खाली पडतील इथं, ते पण झाडून घ्यावं लागेल. पहिले एकदा देवतामनात काढून घेऊ, मग सगळं देवघर स्वच्छ करू. पब्लिक विषय असा आहे. तर आता आपण सगळे देवतामनात काढून इथलचे ज्या अक्षता होत्या ते काढून झालेले. इथं जे आहे ना, इथं अशी डाग पडलेली. तर ते उद्या आपल्याला वस्त्र चेंज करावं लागेल. तर आता हे बा इथं देवानं मस्त तामनात काढून ठेवलेले आहे आपण. आणि सगळा केर आपण लावलेला आहे तिकडं. कोणचा पडलेला आहे त्याच्या तिकडं तुम्ही पाहू शकता मस्तपैकी. आता आपल्याला दोन्हीकडची पूजा करून घेऊ आता आपण. तर इथं तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्या देवाची मस्तपैकी पूजा झालेली आहे. तुम्ही पाहून घ्या. आता आरती राहिलेली आहे, आरती करून घेऊ. फुलं वाहून आरती करून घेऊ आता. विषय असा आहे, आता आपल्याला दोन्ही कडच्या पूजा मस्तपैकी झालेल्या आहे. आपल्याला जायचं आहे आता थोडंसं आहे ना, आपल्याला आहे ना औषध मारायचं आहे बहुतेक. बाबांसोबत जायचं आहे. तर मग आता निघू आपण मस्तपैकी औषध मारायला. अजून कपडे पण बदललेले नाही, पाहून घ्या तुम्ही. सावळ्यातच आहे अजून. पब्लिक इथला मोठा घोळ झालेला आहे, तुम्हाला सांगायचं राहून गेलं मागाशी. नेमकं मी जेव्हा ब्लॉग सुरू केला होता तेव्हा आपली टोनवालची गाडी ना, तिचं इकडचं जे ब्रेकची इनर आहे ना ती निघलेली. तुम्हाला एकदा मी ना थोडंसं दाखवतो, दिसत नसेल तरी पण दाखवतो. हे पहा, मी जी इथलची इनर आहे का, ही ती निघलेली आहे सगळी. इथून तुटलेली आहे ती, दिसतच असन. ही इनर आहे ती बाई तो वरती आहे, ती तुटलेली. आता तिला आहे ना एकदा नीट करावं लागणार आहे. आता मी नितीन काकांकडे जाणार आहे, तेव्हा त्यांना विचारून घेणार त्यांनी येते का नाही. ते जर का म्हटले हा तर बसून घेणार आहे. आता मी ना मस्त आपल्या जुन्या घरी आलेलो आहे. कारण आज मला आहे ना उपास आहे चतुर्थीचं. त्याच्यामुळे आहे ना आईने मस्तपैकी फराळाचं करून ठेवलेलं असणार आहे माझ्यासाठी. हे बा इथे खिचडी. आई नेमकी बाहेर गेलेली. तर आता आले कोण आहे रे गैता ना, कोणतरी मागून हेडफोन घालून दिले. जाऊ द्या, हे तुम्ही पाहू शकता. अमय भाऊ काहीतरी बोला, अमय भाऊ. तर जाऊ द्या. आता यांना दोघींना आहे ना, इला
आणि सर्वांना कुठे आहे तर ही सर्वांना इथं पाणी खेळती. हिला आहे ना अभ्यासाला बसवायचंय. आता जर का अभ्यासाला नाही बसली तर मग अवघड होऊन जाणार यांचं. तर आता आपण यांना मस्तपैकी अभ्यासाला बसू. मी पण फराळाचं करून घेतो आता, मग नंतर काहीतरी दुपारून खेळू आपण. तर आता मी मस्तपैकी पोरींना बसवलेलं आहे अभ्यासाला. सर्वांना करते मंथनचं आणि समीक्षा ऐकत नाही. समीक्षाच कशाच करते मंथन. तू पण बसली मंथनला येतं काही तुला? जाऊ दे. तर ही अभ्यास घेते इथं. सौम्या पण आलेली होती पण ती येत नाही इकडं. ती पण अभ्यास घेत होती सर्वांनाचा आणि सारा अभ्यास घेते समीक्षाचा. 2 शिवाय उठवायचं नाही यांना. माझ्याकडे वॉच जर आणून माझ्या फ्रीज तुम्ही वॉच बीच देतो आणून तुम्हाला. तर आता यांचा चालू आहे अभ्यास. पब्लिक आता आम्ही आलेलो इकडच्या घरी अभ्यासाला, कारण तिकडच्या घरी कोणीच नव्हतं म्हणून आज आता आम्ही इकडं अभ्यासाला आलेलो. मी पण माझ्या वया पुस्तकं काढलेली. सगळेजण इथं बसलेले अभ्यासाला. इकडे पाहून घे सर्वज्ञ, स्वरा, समीक्षा, ऐका समय आणि ही इथं आणि इथं मी. सौम्य नाही आहे, सौम्य तिकडे गेलेली. सौम्य पण येणार आहे अभ्यासाला. तर आता आहे ना अभ्यास करतो ना, अभ्यास करून झाल्यावर भेटतो. पब्लिक आता आपण चाललेलो आहे, आपल्याला आहे ना औषध मारायचं आहे. मी चाललेलो आहे औषध मारायला बाबांसोबत माझ्या. तर ते बहुतेक गेले पुढं, आपल्याला पण जायचं आहे आता पुढं. त्यापैकी आता आपण निघू जाऊ. मला दाखवतो आम्ही औषध कसं मारतो. बहुतेक गावाला मारायचं आहे, गावालाच मारायचं आहे. हा गावाला औषध मारायचं आहे. चला. तर पब्लिक तुम्ही इथं पाहू शकता आपण आलेलो आहे मस्त आपलं औषध मारायला. हे बाई आपलं गावाचं वावर आहे. इकडं माझे बाबा चाललेले एक ड्रम आणायला. ते औषध कालवायचा ड्रम आहे, ते पाणी व्हायचं त्याच्यातून ते आणायला. आणि इथं आपला पंप आहे मस्तपैकी. आणि इथं औषध आणि पेट्रोल आणून ठेवलेलं आहे. आणि इथं ड्रमभर पाणी हे पूर्ण क्षेत्राला मारायचं आहे. एवढं आहे सगळा गहू आहे, सगळीकडं मारायचं आहे. अजून एव्हा तिकडं पण अजून फवारणी चालू आहे, पाहून घ्या तुम्ही. तिकडं पण एक औषधवाला आलेला आहे, ते पण कालून करणं औषधं मारायचं प्लॅन चालू आहे त्यांचा पण. इथं काय आमची आता पलटी द्यायला मी तर नसतो, बाबा असता. आता पाहू पुढं काय होतं. आता बाबा येते ड्रम घेऊन, तुम्हाला दाखवतो आम्ही औषध कसं मारतो ते. तर इथं तुम्ही पाहू शकता आपण मस्त इथं मोजमापचा खेळ चालू आहे सगळा. जर का मोजमाप हुकलं तर सगळं हुकलं समजून घ्यायचं. आता इथं माझे बाबा आणि आजोबा मस्तपैकी ना मोजमाप करताय. आणि आपलं पलीकडून कुत्रं पण बसलेलं होतं ना. आता या पुढे फोडायचा प्रक्रिया चालू आहे. तर पुढे फोडताना आहे ना एकदम नियोजन जर का हुकलं पुढ्याचं तर सगळं काम हुकलं समजायचं. कारण आता आपल्याला एवढ्या मोठ्या क्षेत्राला मारायचं औषध. तर तुम्ही इथं पाहू शकता आपले माझे पप्पा म्हणजे. तर आता औषध मारायचं काम चालू आहे आपल्या गावाला. इथं पण आजोबा बसलेले आणि इथं मी उभा आहे. कारण आता आहे ना त्या पंपाचं जेव्हा पाणी संपन तेव्हा आपल्याला ते पंपाचं पाणी नेऊन द्यावं लागतं तिथं. इथं पाहू शकता तुम्ही औषधाची मस्त कालवा खाली झाली दानादन. मी तिकडे गेलेली औषध मारायला आणि त्यांच्या मागं आपलं कुत्रं पण चाललेलं आहे. मी एक कुत्रं तिथं लोळत पडलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. या बघा लोळत पडलेलं आहे. पप्पाची चालू औषध मारण्याची प्रक्रिया चालू द्या, मी नंतर भेटतो तुम्हाला. औषध मारून झालं. आता आपण औषध मारून मस्तपैकी घरी आलेलो आहे. तर आता आपल्याला जायचं आहे मस्तपैकी ना व्हॉलीबॉलच्या प्रॅक्टिसला. आता आपण तिथं जाणार आहे व्हॉलीबॉलच्या प्रॅक्टिसला. पाहू आता काय होतं काय नाही पुढं. आता आपण चाललोय व्हॉलीबॉलच्या प्रॅक्टिसला. तर पब्लिक आता आपण आलेलो आहे मस्तपैकी व्हॉलीबॉलच्या प्रॅक्टिसवरून. तुम्ही पाहू शकता इथं आपले व्हॉलीबॉलचे जे 2 कपडे म्हणजे माझी जर्सी ती आणि शॉर्ट पॅन्ट टाकून दिलेली धुवायला. आणि अजून सॉक्स बिक्स हे तर सॉक्स पडलेले एका जर्सीवर, ते पण धुवायला टाकायचे. आता आहे ना जेवण खाऊन करू मग भेटतो तुम्हाला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला सगळ्यांना भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.